नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती. तर RRBसाठी आपण क्वेश्चन पेपर वगैरे पाहत आहोत. ज्या लेखी परीक्षेची आपण तयारी वगैरे करून घेत आहोत. जवळपास आपण 36 भाग प्रकाशित केलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या नसतील पाहून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत. आणि ज्यांच्याकडे वेळ नसेल किंवा जॉब वगैरे जर करत असाल तर तुम्हाला मी सांगतो की आत्तापर्यंत जे 36 भाग झालेले आहेत ते सगळ्या भागांची PDF एकत्रित मी बनवलेली आहे, जे की तुम्हाला वाचण्यास उपयुक्त ठरेल. तर ज्यांच्याकडे वेळ वगैरे नाही आहे व्हिडिओ पाहण्यासाठी तर त्यांनी ती PDF माझ्याकडून मिळवून घ्या. त्याच्यासाठी खाली नंबर वगैरे आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट वगैरे करून घ्या आणि ते PDF वगैरे माझ्याकडून प्रोव्हाइड करून घ्या किंवा ते मिळवून घ्या. तर आजच्या सेशनचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्याकडे क्वेश्चन पेपरसुद्धा आहेत, 100 प्रश्नाचे 10 पेपर. तर ज्यांना हवे असतील त्यांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा. तर पहा पहिला प्रश्न या ठिकाणी, रेल्वे अर्थसंकल्प हा भारताच्या अर्थसंकल्पात कधी विलीन करण्यात आला. आता तुम्हाला एक सांगतो, रेल्वेचं जे अर्थसंकल्प होतं ते वेगळं अर्थसंकल्प होतं आणि भारताचं अर्थसंकल्प जो काही असतो सगळं देशाचं, तर ते वेगळं आणि हे वेगळं दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येत होते अगोदर, म्हणजेच कधी 2016ला. तर हे एकत्रित म्हणजेच या अर्थसंकल्पामध्ये कधी समाविष्ट करण्यात आलं, हे स्पेशल न करता हे भारताच्या अर्थसंकल्पामध्ये 2017 आणि 18मध्ये विलीन करण्यात आलं किंवा मिसळण्यात आलं आणि एकत्रित अर्थसंकल्प वगैरे सादर करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि हे कोणती समिती वगैरे लक्षात असू द्या, हे बिबेक देवरॉय हे जे आहे ते एक समिती नेमली गेली यांच्या अध्यक्षतेखाली. हे अध्यक्ष होते, अजून एक व्यक्ती होते, त्यांचं नाव किशोर देसाई आहे. तर या दोन व्यक्तींनी याची केस स्टडी वगैरे करून हे असं एकत्रित काय ते अर्थसंकल्प मिसळण्याचं एक मांडलं आणि त्यानुसार या ठिकाणी अर्थसंकल्प एकत्रित प्रकारे मांडण्यास सुरुवात झालेली आहे. लक्षात असू द्या. आणि तुम्हाला सांगतो, वही पेन घेऊन बसा, लिहून घ्या. त्यानंतर 1944मध्ये गांधीवाद योजना किंवा गांधीवादी योजना कोणी बनवली. तर गांधीवादी योजना जी आहे किंवा त्याची प्रस्तावना म्हणा किंवा त्या योजनेची एक पार्श्वभूमी सगळी जी माहिती वगैरे या योजनेची कोणी बनवली, तर श्री नारायण अग्रवाल यांनी या ठिकाणी बनवलेली आहे. ही योजना वगैरे महत्त्वाची आहे, पाहून घ्या, गुगलवर माहिती मिळून जाईल. आत्ता स्पेशल म्हणजे काय की आपल्याला महात्मा गांधीजी यांच्या जीवनचरित्रावर महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, आपण खूप सारे कवर केलेले आहेत, परंतु न कवर झालेले मी सांगतो. त्यांचं एक महत्त्वाचं मिठाचा सत्याग्रह, शॉर्टमध्ये लिहितो, लिहून घ्या तुम्ही. सत्याग्रह आहे तो कधी झाला, हा 12 मार्चला. लक्षात असू द्या, 12 मार्च 1930ला. आणि त्यांचा जन्म वगैरे 1869ला झालेला आहे आणि 1948ला त्यांचं मृत्यू वगैरे झालेला आहे. लिहून घ्या हे सगळे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे काय, एक खूपदा प्रश्न पडतो की 1917मध्ये जे काही चंपारण्य सत्याग्रह झालं, चंपारण्य सत्याग्रह हा त्यांचा पहिला सत्याग्रह होता, जो की बिहार या राज्यामध्ये हे ठिकाण किंवा या राज्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि सर्वप्रथम विदेशातून वगैरे परत केव्हा वगैरे आले असा प्रश्न आला, तर 9 जानेवारी 1915 हेही लिहून घ्या. आणि त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ आहे, मिठाचा सत्याग्रह, हे महत्त्वाचे जे काही चळवळी आहेत ते सगळे तुम्ही एका पेजवर लिहून काढा. आणि तुम्हाला जे मी सांगत आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आणि मेहनत कधीच वाया जात नसते मित्रांनो. त्यामुळे आत्ता जरी केलात, जरी या परीक्षेला नाही आलं तरी पुढच्या सगळ्या परीक्षेला येत असतं. कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा उपयोग नक्की होणार आहे. त्यामुळे ती व्यवस्थित लिहून काढा चांगल्या हस्ताक्षरामध्ये, जे की तुम्हाला आयुष्यभर एक जपवणूक म्हणा, तर ती तुम्हाला उपयोगी पडेल. पहा, 1815मध्ये भारताचा पहिला सर्वेयर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, पाहून घ्या. 1815मध्ये भारताचा जो पहिला सर्वेयर जनरल जो आहे तो मित्रांनो कोलिन मॅकेंजी याची नियुक्ती हे इंग्रज सरकार वगैरे यांनी केलेली आहे. आणि लक्षात असू द्या, हे म्हणजे जे महत्त्वाचे सर्वेयर जनरल म्हणा किंवा जनरल वगैरे आहेत ते सगळं लिहून काढा. पहिले कोण, शेवटचे कोण, भारतीय पहिले कोण होते, नंतर शेवटचे कोण होते, हे सगळं तुम्ही लिहून काढा. आत्ता नेमकं म्हणजे काय, आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये तेवढं काही अपडेटेड मी नाही आहे. फक्त 26 जे आहे ते 26 जानेवारी वगैरे 2021पर्यंत जे आहे ते कोण होते, नवीन तोमर.
हे जे आहे ते आपल्या भारताचे हे सर्वेअर जनरल होते. आता सध्याला हेच आहेत का बदललेत हे तुम्हाला कमेंट करायचं आहे, कारण का यांच्याबद्दल थोडीफार माहिती मी पाहिली नाही आहे. एवढंच पाहिलं की 2021पर्यंत हे होते कार्यरत वगैरे पदस्थ. तर त्यानंतर आत्ता सध्याला कोण आहे नक्की कमेंट करा. पहा, हा एक क्वेश्चन पडला गणित बुद्धिमत्तेचा. 5 क्रमावर समसंख्यांची सरासरी 26 आहे, तर सर्वात लहान संख्या सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? तर काय करा, या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर सोपं, हे सरासरी म्हटलं आणि क्रमवार म्हटलं आणि विषम म्हटलेलं आहे. म्हणजे टोटल इथं किती 5 संख्या आहेत. 5 काय आहे विषम आहेत. त्यामुळे ही सरासरी जी आहे ती आतमधली संख्या असते, लक्षात असू द्या. 26. आता याच्यानंतर याच्या पुढची संख्या कोणती 28 आणि पुढची 30. त्यानंतर याच्या मागची दुसरी संख्या कोणती 24 आणि ही संख्या 22. त्याने काय म्हटलं, सर्वात लहान संख्या कोणती 22 आहे आणि सर्वात मोठी संख्या किती पट आहे 30 ही सर्वात मोठी संख्या ही वाली. त्याचं करून घ्या. इथं 2ने भाग जातो 11, परत इथं 15. 11 15 आहे का, हे आहे, हे ऑप्शन बरोबर असेल तुमचं. सोपं काय करा, सरासरी दिलेला असेल आणि या ठिकाणी लक्षात असू द्या कोणतेही क्रमवार असावं बरं, म्हणजे असं डिफरन्स वगैरे नसू नये. समसंख्या म्हणा, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, काही हरकत नाही, कोणती का असेना. परंतु हे जे दिलेली संख्या आहे हे टोटल जे आहे ते विषम असावं, म्हणजे त्याचं डिवायडेशन केल्यानंतर एक संख्या उरली पाहिजे. आणि हे जे सरासरी देतात ते आतमधली असते, लक्षात असू द्या. म्हणजे या ठिकाणी जसं आपण पाहिलं 26 संख्या आहे, या सगळ्यांची बेरीज वगैरे केलात, याला 5ने जर डिवायडेशन केलात तर 26 वगैरे तुम्हाला सरासरी निघून जाते, लक्षात असू द्या. त्यानंतर फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजाची निर्मिती वगैरे कोणी केली? तर हे जे आहे ते बुलंद दरवाजा, तर याची जी निर्मिती आहे ती अकबर यांनी केलेली आहे किंवा अकबर राजाने वगैरे केलेली आहे 1575 मध्ये. हे आपण खूप सारी माहिती या पाहिलेली आहे. बाबरने या स्थापना वगैरे केलेली आहे, हे आपण सगळी माहिती वगैरे पाहिलेली आहे. यांनी आग्रा येथे किल्ला वगैरे बांधला, आग्र्याचा किल्ला वगैरे, हेही लक्षात असू द्या. फतेपूर सिक्री, त्यानंतर बुलंद दरवाजा, याची सगळ्याची निर्मिती वगैरे यांनी केलेली आहे. त्यानंतर पहा, स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली? तर स्वराज्य पार्टी जी आहे तिची स्थापना लक्षात असू द्या 1 जानेवारी 1900 कोणी केली? आय थिंक हे कधी केली आहे तर लक्षात असू द्या हे 1923. याच्या पुढे लिहितो 1 जानेवारी लिहून घ्या. आणि हे जे प्रश्न आहेत ते सेंट्रल जे आहेत, त्यामुळे तुम्हाला काय थोडंफार फोकस करावं लागणार आहे या अशा प्रश्नांवर. आणि त्यानंतर याची स्थापना वगैरे कोणी केली हेही लिहून घ्या. चित्तरंजन दास यांनी जी आहे ती या पार्टीची स्थापना वगैरे केलेली आहे. यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होते, मोतीलाल नेहरू, लक्षात असू द्या. नेहरू या दोघांनी ही जी आहे ती या स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली आहे. व्हिडिओ आवडत असेल नक्की फक्त एक लाईक आवश्यक आहे आणि एक कमेंट आवश्यक आहे. काही सुधारणा असेल तर, किंवा काही डाऊट असतील तर, किंवा एक चांगला रिव्ह्यू सुद्धा देऊ शकता की व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर देवी लसीचा शोध कोणी लावला? तर देवी या लसीचा जो शोध आहे तो एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. कधी वगैरे लावलं तर 1796 मध्ये यांनी या देवी या लसीचा शोध वगैरे लावलेला आहे. आणि लुई पाश्चर यांच्या बाबतीत लक्षात असू द्या रेबीज, कुत्रा चावल्याने जो कोणता रोग होतो त्याला रेबीज म्हणतात. आणि या रेबीजच्या लसीचा शोध लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने लावला. त्यांनी पहिला प्रयोग कधी केला? 6 जुलै 1885 मध्ये, लक्षात असू द्या, लिहून घ्या. रेबीज या लसीचा शोध लुई पाश्चर यांनी लावला. पहिला प्रयोग 6 जुलै 1885 मध्ये केला. देवी लसीचा शोध एडवर्ड जन्नर 1796. त्यानंतर रॉबर्ट कोच याच्या बाबतीत जर विचार केला या शास्त्रज्ञाबाबतीत तर क्षयरोगाचा विषाणूचा यांनी शोध लावलेला आहे, क्षयरोगाचा विषाणू वगैरे. नंतर अलेक्झांडर फ्लेमिंग वगैरे तुम्हाला यांच्याबद्दल माहिती असेल, फ्लेमिंग वगैरे नियम वगैरे आहेत. त्यानंतर पहा, तमिळनाडू या राज्यात सविनय कायदेभंग चळवळ कोणी आयोजन केलं किंवा सुरुवात वगैरे आयोजन वगैरे कोणी केलं? तर श्री राजगोपालचारी. हे आपण पाहिलं, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते, हेही लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काय अजून एक सांगतो, ही सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? तर 14 फेब्रुवारी 1930 मध्ये.
तुमच्या मनामध्ये एकदम एक्झॅक्ट आलं पाहिजे. जेव्हा मी म्हणतो सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली, हे मी फक्त 14 फेब्रुवारी जर म्हटलं तर 1930 जर तुमच्या मनामध्ये वगैरे आलं असेल, हां हे योग्य आहे, तर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीची तुमची स्टडी चालू आहे आणि अशाच पद्धतीची चालू ठेवा. त्यानंतर लाहोर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष वगैरे कोण होते? तर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांची हे अध्यक्षपदी वगैरे निवड करण्यात आलेली आहे. यांच्याबद्दल खूप सारी माहिती आपण प्रिव्हियस पेपरमध्ये पाहिलेली आहे. परत सांगणं योग्य वाटत नाही आहे, बट नवीन असेल तर ऐकून घ्या. त्यांनी एक डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा जो ग्रंथ लिहिला, यावरदा खूपदा प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतो. कोणत्याही व्यक्तिमत्वाची माहिती वगैरे जी आहे ती महत्त्वाचीच असलेली माहिती मी सांगत असतो. जर तुम्हाला रिपीट वाटत असेल किंवा काही विद्यार्थी नवीन असतात त्यामुळे त्यांना माहिती नसतं, त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर अजून एक सांगतो, सरोजिनी नायडू यांना काय म्हणतात? भारताची कोकिळा, नाइटिंगेल वगैरे. ही पदवी कोणी दिली? महात्मा गांधी यांनी दिली. यांना राष्ट्रपती वगैरे म्हणतात. त्यानंतर पाहिलं मोतीलाल नेहरू. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल हे व्यक्ती कोण आहेत, तर लक्षात असू द्या, हे जवाहरलाल नेहरू यांचे काय आहेत? पिता आहेत. तर नोट डाऊन करून घ्या. तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की रिव्ह्यू द्या मित्रांनो. कारण का तुमच्यासाठी आम्ही एवढं सगळं स्टडी मटेरियल म्हणा, दर्जेदार तयारी वगैरे म्हणा करून घेत असतो. त्यासाठी आम्ही तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा ठेवतो की तुम्हाला फायदा किती होतो हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला पुढे येत्या काळामध्ये जो काही आत्ता एक लाईव्ह लेक्चर आपण यूट्यूबवरती चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे, जे की गणित आणि बुद्धिमत्तेचे असणार आहे मराठीमध्ये. तर ज्यांना हवं असेल किंवा आवश्यक असेल तर अवश्य कमेंट करा, जेणेकरून ते आम्ही लवकरात लवकर आणू की तुम्हाला तयारी करावी लागणार आहे किंवा त्याला फायदा वगैरे होणार आहे विद्यार्थ्यांना, हे आम्हाला तुमच्या कमेंटमार्फत कळून जाईल. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्यांनी फॉर्म वगैरे फिलअप केलेला असेल अशा मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि ज्यांना PDF वगैरे हवे असेल त्यांनी अवश्य माझ्याकडून ती प्रोव्हाइड करेन मी. त्या ठिकाणी स्पेसिफिक काही फीस आहे ती माझ्याकडून मिळवून घ्या. बाकी व्हिडिओत पुढच्या सिरीजमध्ये पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.